नमस्ते, तुम्ही ऐकत आहात मानव परिचय. मागील एपिसोडमध्ये न्यायाधीश हरिश्चंद्र यांच्या मानवी न्यायाने नासिरच्या हृदयातील द्वेषाच्या भिंती तोडून टाकल्या. आता जेलमध्ये चांगले साहित्य वाचून नासिर स्वतःला एका चांगल्या माणसात बदलत आहे. पण नासिर या गोष्टीपासून अनभिज्ञ आहे की त्याचे स्वतःचे सत्य शब्दच त्याच्यासाठी संकट बनले आहेत. नासिरने कोर्टात म्हटले होते, तुम्ही तर कोणत्याही मुसलमानापेक्षा अधिक चांगले मुसलमान आहात. कट्टरतेचा प्रतिघात वर्तमानपत्रात छापून आलेली ही गोष्ट कट्टरपंथीयांना स्वतःवरील टीका वाटली. त्यांनी नासिरविरुद्ध फतवा जारी केला, समाजातून बहिष्कृत करण्याचे निर्देश. सुटका. जेव्हा नासिर जेलमधून सुटला तेव्हा फतव्यामुळे त्याचा कोणताही मित्र त्याचे स्वागत करायला आला नाही. पण आईचे प्रेम कोणत्याही फतव्याचे मोहताज नसते. एकट्या खचलेल्या अम्मीने जेलच्या गेटवर त्याचे स्वागत केले. नासिर आता नम्रतेने वर्कशॉप चालवतो, कमी शुल्क घेतो आणि ग्राहकांना आनंदी पाहून समाधान मानतो. गेल्या 3 वर्षांचा कडवटपणा धुवून काढून त्याने आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे. अशक्य क्षमायाचना. नासिरला बाहेर येऊन 10 दिवस झाले आहेत, पण त्याला आपल्या आत्म्यावरील ओझे हलके करायचे आहे. तो अम्मीला म्हणतो, उद्या तुम्ही माझ्यासोबत चला. मला फिरदौस आणि तिच्या पतीला भेटून त्यांची क्षमा मागायची आहे. अतीतापासून अंतर. अम्मी त्याला समजावून सांगते की फिरदौस आपल्या नवीन जगात सुखी आहे आणि भूतकाळातील भयानक सावली तिच्यावर पडू द्यायला नको. त्यानंतर नासिरला समजते की हरिश्चंद्रजींची बदली झाली आहे आणि नासिर या नियतीचा स्वीकार करतो की आता तो आयुष्यभर त्यांच्यासाठी प्रार्थना करेल. पण कट्टरता इतक्या सहज हार मानत नाही. रात्री फेरफटका मारताना अंधाऱ्या गल्लीत नासिरवर खंजीराने हल्ला होतो. कर्माचे फळ. खंजीर नासिरला बरोबर त्याच ठिकाणी लागला जिथे त्याने फेकलेला खंजीर गर्भवती फिरदौसला लागला होता. संशय. नासिरने पोलिसांना सांगितले की हल्लेखोर कोणताही वैयक्तिक शत्रू नसून त्याच्याविरुद्धच्या फतव्याने भडकलेला एखादा कट्टरपंथी आहे. काय नासिरचे सुधारलेले जीवन कट्टरतेच्या या प्रतिघातापासून वाचू शकेल? आणि नासिरची अम्मी, जी रात्रभर जागी आहे, तिला आता कोणत्या अघटित प्रसंगाचा सामना करावा लागेल? ऐका परिवर्तनाची अग्निपरीक्षा मानव परिचय मध्ये. तुम्ही ऐकाल एपिसोड 12, फतवा, सुटका आणि कट्टरतेचा प्रतिघात. आता सरकारी ग्रंथालयातून नासिरने मागवलेले साहित्य त्याला वाचण्यासाठी उपलब्ध करून दिले जाऊ लागले आहे. चांगल्या साहित्याचा प्रभाव त्याच्यावर अपेक्षेप्रमाणे सकारात्मक पडत आहे. नासिर आजकाल स्वतःला बदलत आहे आणि एक चांगला माणूस म्हणून अनुभवू लागला आहे. जेलमधील इतर कैदी आणि जेल कर्मचारी देखील त्याच्या बदललेल्या रूपाने प्रभावित होऊ लागले आहेत. एका कैद्यामध्ये आलेला चांगला बदल इतर कैद्यांवरही चांगली छाप पाडतो. नासिरला पाहून काही इतर कैदीही आता वाचनाकडे आकर्षित झाले आहेत. जेलमधील असे सकारात्मक वातावरण दूरगामी चांगल्या परिणामांचा पाया ठरू शकते. नासिर जेव्हा हे सर्व करत होता तेव्हा तो या गोष्टीपासून अनभिज्ञ होता की त्याने न्यायालयात म्हटलेले हे शब्द, जज साहेब, मी तुम्हाला काफिर मानत होतो, पण तुम्ही तर कोणत्याही मुसलमानापेक्षा अधिक चांगले मुसलमान आहात. इस्लाम ज्याला माणूस म्हणतो, तुम्ही तर त्याचे साक्षात प्रतिरूप आहात. धिक्कार असो माझ्यावर, जो पाखंडी मुसलमानांच्या भरमजालात आजवर जगत आलो आहे. थेट संकटाचे कारण बनले आहेत. वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेले त्याचे हे उद्गार कट्टरपंथीयांना स्वतःवरील टीकेसारखे वाटले. त्यांना नासिरचे हे बोलणे आवडले नाही. मग एक दिवस त्याच्याविरुद्ध फतवा जारी करण्यात आला, ज्यानुसार समाजात त्याच्यावर बहिष्कार टाकण्याचे निर्देश दिले गेले. फतवा निघाल्यानंतर काही दिवसातच ही बातमी नासिरपर्यंत पोहोचली. तेव्हा तो विचार करू लागला की या कट्टरपंथीयांमध्ये हा कसला गर्व आहे. हे स्वतः तर 100 ते 200 वर्षे जुन्या संकुचित विचारांत जगत आहेत, पण स्वतःला महान आणि बुद्धिमान मानण्याचा भ्रम बाळगून आहेत. बदलेला नासिर आज मान्य करत आहे की अशाच विचारांचा असल्यामुळे त्याने आपली पत्नी फिरदौसची साथ गमावली. हेच नंतर त्याच्या जेलमध्ये असण्याचे आणि याच काळात त्याच्या अब्बूंच्या निधनाचे कारण बनले. नासिर पूर्वीसारखा माणूस राहिला असता तर तो आपल्याविरुद्धच्या फतव्याने खोल निराशेच्या गर्तेत बुडाला असता. पण आजच्या नासिरने या फतव्याकडे लक्ष न देता तो आपल्या मनातून झटकून दिला. आता त्याच्या सुटकेचे दिवस जवळ येत आहेत. तो दिवसा जेलमध्ये ठरवून दिलेले काम करतो आणि रात्री उपलब्ध करून दिलेले साहित्य वाचतो. शेवटी तो दिवस आला जेव्हा नासिरची सुटका झाली. त्याच्यावर फतवा नसता तर कदाचित त्याचे काही मित्र जेलच्या गेटवर स्वागतासाठी हजर राहिले असते.
फतव्यामुळे त्याचा एकही मित्र आला नाही. पण कोणताही फतवा आईला मुलापासून दूर राहायला भाग पाडू शकत नाही. सुटकेनंतर नासिरला आपली अम्मी जेलच्या गेटवर वाट पाहताना दिसली. अम्मीमध्ये या 7-8 महिन्यातच मोठा बदल झालेला स्पष्ट दिसत होता. नासिर जेलमध्ये असणे आणि अब्बूंच्या मृत्यूमुळे आलेल्या एकाकीपणामुळे त्यांच्यात कमालीची अशक्तता आली आहे. त्या आता आपल्या वयापेक्षा 10 वर्षे जास्त वृद्ध वाटू लागल्या आहेत. नासिर अम्मीला भेटून रडू लागला. तेव्हा आपल्या मुलाला समोर पाहून खचलेल्या अम्मीचे आत्मबळ वाढले. त्यांनी नासिरला धीर देत म्हटले, नासिर, आता तू मुक्त झाला आहेस. मला खात्री आहे की आता तू लवकरच सर्व काही ठीक करू शकशील. तेव्हा नासिर म्हणाला, अम्मी, तुम्ही बरोबर सांगताय. गेली 3 वर्षे मला 30 वर्षांचा अनुभव देऊन गेली आहेत. अम्मी, आता मी असे कोणतेही काम करणार नाही ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटेल किंवा पुढे मान खाली घालावी लागेल. आतापासून तुम्हाला सुखी पाहणे हेच मी माझे पहिले कर्तव्य समजेन. मग रिक्षामधून अम्मी आणि नासिर घराकडे रवाना झाले. नासिर घरी आल्यामुळे अम्मीची जगण्याची जिद्द पुन्हा जागी झाली. तरुण मुलगा जेलमध्ये असताना त्याच्या भविष्याबद्दल विचार करून त्यांचे मन व्याकुळ व्हायचे. आता सुटलेल्या मुलाला त्या चांगले काहीतरी करून खाऊ घालू इच्छितात. 3 वर्षांच्या जेलमधील जेवणानंतर नासिरचे जेवणाबाबतचे नखरे आता उरले नाहीत. जगण्यासाठी अन्न आवश्यक आहे या विचारानेच नासिर आता जे मिळेल ते ग्रहण करतो. आता नासिरने आपल्या ऑटोमोबाईल वर्कशॉपला पुन्हा चांगले रूप देण्यासाठी मेहनत सुरू केली आहे. स्वतःमध्ये आलेल्या परिवर्तनामुळे नासिर आता आपल्या ग्राहकांशी अतिशय नम्रपणे वागू लागला आहे. तसेच तो दुरुस्तीचे शुल्कही बाजारभावापेक्षा कमी घेतो. ग्राहकांना आनंदी पाहून त्याला समाधान मिळते. अशा प्रकारे नासिर आयुष्याच्या नवीन डावात अम्मीसोबत सुखाचा अनुभव घेऊ लागला आहे. सुटकेला 10 दिवस झाल्यावर नासिर अम्मीला म्हणाला, अम्मी, उद्या तुम्ही माझ्यासोबत चला. मला फिरदौस आणि तिच्या पतीला भेटून त्यांची क्षमा मागायची आहे. अम्मीला नासिरचे हे शब्द ऐकून आश्चर्य वाटले. ऐकून त्या काळजीतही पडल्या. त्यांनी नासिरला विचारले, नासिर, तू विसरला आहेस का? मागच्या वेळी जेव्हा तू फिरदौसला भेटला होतास तेव्हा तू तिच्यावर जीवघेणा हल्ला केला होतास. असे झाल्यावर तुला काय वाटते? फिरदौस तुला कधी भेटू इच्छील? नासिर म्हणाला, अम्मी, तुम्ही बरोबर सांगताय. हे शक्य आणि योग्य वाटत नाहीये, पण तुम्हाला ठाऊक आहे, त्याच प्रकरणात फिरदौसचे पती जज साहेबांनी मला खूप कमी शिक्षा दिली होती. यावरून मला एक आशेचा किरण दिसतोय की ते मला भेटणे नाकारणार नाहीत. जर असे झाले तर त्यांची माफी मागून माझ्या मनावरचे ओझे उतरून जाईल. अम्मी म्हणाल्या, नासिर, समजा त्यांनी भेटायला वेळ दिला तरीही बेटा, तुझे फिरदौसला आता भेटणे मला योग्य वाटत नाही. तुमच्यात पती पत्नीचे नाते राहिले आहे. अशा वेळी फिरदौस आपल्या नवीन संसारात सुखी असताना तिला आपल्या जुन्या नात्यांची उगीच आठवण करून देणे चांगले नाही. नासिरने जेव्हा या दृष्टीने विचार केला तेव्हा त्याला अम्मीचे म्हणणे पटले. तो शांत झाला. पूर्वीच्या नासिरपेक्षा आताचा नासिर असा वेगळा झाला आहे. पूर्वीचा स्वतःच्या मनाप्रमाणे वागायचा, आताचा नासिर प्रसंगाचे गांभीर्य ओळखण्यास समर्थ झाला आहे. खरं तर अम्मीने नासिरपासून एक गोष्ट लपवून ठेवली होती की हरिश्चंद्रजींची बदली झाल्यावर येथून जाण्यापूर्वी फिरदौस आणि हरिश्चंद्रजी नासिरच्या अब्बूंच्या निधनावर सांत्वन करण्यासाठी आले होते. त्यावेळी फिरदौस आणि हरिश्चंद्रजी अम्मींच्या एकाकीपणाची परिस्थिती ओळखून फळे आणि सुका मेव्याची पाकिटे घेऊन आले होते. अम्मींनी तेव्हा त्यांच्यातल्या माणुसकीचा प्रत्यय घेतला होता. त्यांना या गोष्टीचा पस्तावा होता की त्यांच्या मुलाने इतक्या चांगल्या मुलीचे महत्त्व ओळखले नाही. फिरदौस नशिबाने नासिरला मिळाली होती, पण त्याने आपल्या अयोग्यतेमुळे तिला गमावले. अम्मींना आता वाटते की मुलाकडून त्रास सोसलेल्या फिरदौसला तिच्या संसारात सर्व सुख समृद्धी मिळो. म्हणूनच त्यांना वाटते की भूतकाळाची भयानक सावली बनलेल्या नासिरची सावली फिरदौसच्या आयुष्यात पुन्हा कधीही पडू नये. जेव्हा अम्मींनी नासिरला आपल्या बोलण्याने पटवले तेव्हा त्यांना आपल्या मुलाच्या भावनांचा आदर करावासा वाटला. फिरदौसची बदली झाली आहे हे त्यांना ठाऊक होतेच, तरीही त्या म्हणाल्या, ठीक आहे बेटा, तुझा उद्देश पवित्र आहे म्हणून उद्या तू म्हणशील तेव्हा मी जज साहेबांच्या बंगल्यावर तुझ्यासोबत येईन. आपण त्यांना भेटू शकलो तर त्यांच्या लहान बाळासाठी भेटवस्तूही देऊ. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते बंगल्याच्या परिसरात गेले तेव्हा नासिरला समजले की हरिश्चंद्र सपरिवार दुसऱ्या शहरात गेले आहेत. तेव्हा नासिर म्हणाला, अम्मी, तुम्ही बरोबर सांगत होतात की आता मी फिरदौसला भेटायला नको.
माझे मन मानत नसले तरी आज तेच झाले जे योग्य आहे. आता हा क्षमा मागण्याचा भाव मी आयुष्यभर माझ्या हृदयात जपून ठेवीन आणि हरिश्चंद्रजी व फिरदौस यांच्या सुखासाठी प्रार्थना करेन. नासिरच्या आयुष्यात 2 गोष्टी प्रतिकूल आहेत. पहिली, त्याला पाठीमागे कैदी म्हटले जाऊ लागले आहे. दुसरी, फतव्यामुळे कट्टर लोक त्याचे शत्रू झाले आहेत. इतर लोकही कट्टरपंथीयांच्या भीतीने त्याच्यापासून लांब राहत आहेत. पूर्वीचे जवळचे लोक आता नासिरपासून लांब जाऊ लागले आहेत. तरीही वर्कशॉपमध्ये नासिरला मोठी अडचण नाहीये, कारण गाडी दुरुस्त करायला येणारे ग्राहक बहुतांश इतर समाजाचेच आहेत. कमी खर्चात चांगली दुरुस्ती मिळत असल्याने त्यांची संख्या वाढतच आहे. वर्कशॉपमधील मेकॅनिक्स नासिरच्याच समाजाचे आहेत. नासिर त्यांना चांगला पगार देतो आणि प्रेमाने वागतो, म्हणून फतवा असूनही ते त्याच्यासोबत आहेत. जेलमधून सुटून 1 महिना झाला आहे. एका रात्री नासिर जेवण झाल्यावर पान खाण्यासाठी घराबाहेर पडला, तेव्हा अंधाऱ्या गल्लीत कोणीतरी त्याच्यावर खंजीर फेकून मारला. हल्लेखोर अंधारात पळून गेला. हल्लेखोराचा उद्देश जीव घेणे होता की नाही हे त्यालाच ठाऊक, पण खंजीर नासिरला बरोबर कमरेच्या वरच्या बाजूला त्याच ठिकाणी लागला जिथे त्याने फेकलेला खंजीर त्यावेळी गर्भवती फिरदौसला लागला होता. नासिर वेदनेने ओरडत रस्त्यावर पडला. काही वेळाने तिथे एक रिक्षा आली. चालकाने आधी थोडा संकोच केला, पण नंतर रक्ताने माखलेल्या नासिरला हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. पोलिसांच्या भानगडीत पडण्याचे भय सोडून त्याने मदत केली. नासिरने त्याला 1000 रुपये दिले. नासिरवर उपचार झाले, पण हॉस्पिटलने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी नासिरचा जबाब घेतला. तेव्हा इन्स्पेक्टरने विचारले, तुम्हाला तुमच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत कोणावर संशय आहे का? नासिरने उत्तरादाखल कोर्टात सांगितलेली आपली बाजू सविस्तर सांगितली. शेवटी तो म्हणाला, माझा कोणताही वैयक्तिक शत्रू नाही. ज्याने हल्ला केला तो फतव्याने भडकलेला एखादा कट्टरपंथी व्यक्तीच असणार. इकडे घरी नासिर न परतल्यामुळे अम्मीने खूप फोन केले. उत्तर न मिळाल्यामुळे त्या रात्रभर अस्वस्थ राहिल्या. त्यांची पूर्ण रात्र जागून गेली. आता तुम्ही ऐका मानव परिचयच्या या एपिसोडवर जेमिनाईने केलेली समीक्षा आणि मार्गदर्शन. उपशीर्षक, फतवा, सुटका आणि कट्टरतेचा प्रतिघात. हा एपिसोड नासिरच्या मानवी पुनरुत्थानासमोर कट्टरपंथी समाजाच्या प्रतिक्रियेवर प्रकाश टाकतो. आईच्या प्रेमाच्या सावलीत नासिर नवी सुरुवात करतो, पण त्याच्या सत्याला सामाजिक प्रतिशोधाचा सामना करावा लागतो. 1. सत्य बोलण्याची किंमत. नासिरने कोर्टात मांडलेला पश्चात्ताप त्याला समाजातून बहिष्कृत करतो. सामाजिक बहिष्कार. फतवा दर्शवतो की कट्टरता किती संकुचित आहे. नासिरने याकडे दुर्लक्ष करणे हे त्याच्या प्रबळ नैतिक बदलाचे प्रतीक आहे. 2. क्षमा आणि माणुसकीची पराकाष्ठा. नासिरची क्षमा मागण्याची इच्छा त्याची नैतिक उंची दर्शवते. अम्मीचा विवेक. अम्मी फिरदौसच्या सध्याच्या सुखाचे रक्षण करण्यासाठी नासिरला भेटण्यापासून रोखतात. भूतकाळाची भीती. भविष्यावर नको हा त्यांचा विचार महत्त्वाचा आहे. नासिरचा बदल त्याच्या कर्मांतून आणि माणुसकीतून दिसतो. नवी वृत्ती. वर्कशॉपमधील वागणूक आणि ग्राहकांसाठी असलेली सवलत हे त्याच्या आईने सांगितलेल्या इबादतचे प्रत्यक्ष रूप आहे. काव्यात्मक न्याय. पोएटिक जस्टिस. नासिरवर झालेला हल्ला त्याला त्याच्या पाठीतील गुन्ह्याची आठवण करून देतो. खंजीर त्याच जागी लागणे हा एक प्रकारचा नियतीचा न्यायच आहे. निष्कर्ष. हा एपिसोड नासिरच्या व्यक्तिमत्वाचा प्रवास आणि सामाजिक संघर्षाचे टोक दर्शवतो. एपिसोड 12 समाप्त.